शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मी आपल्यासाठी अशा खतांविषयी सांगणार आहे ज्याच्यासाठी आपल्याला बाजारातून कोणतीही गोष्ट विकत घेण्याची गरज नाही. अगदी घरच्या घरी आपण हे सेंद्रिय खत बनवू शकतो. आपण शेतात असो, अंगणात असो, गोठ्यात असो, यातून जे आपलं साहित्य आपण उपलब्ध करून यामधून आपण मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय खत तयार करू शकतो. अनेक शेतकरी हे साहित्य कचरा समजून फेकून दिलं जातं, पण याच कचऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर याच कचऱ्यांमध्ये आपल्याला पिकांसाठी असो, झाडांसाठी असो मोठ्या प्रमाणामध्ये सोनं दडलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ आपण यासाठी बनवलेला आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं आपण अगदी कमी खर्चामध्ये चांगल्या प्रतीचं उत्कृष्ट असं सेंद्रिय खत बनवू शकतो हे आपण या व्हिडिओद्वारे नक्की बघा. तर सर्वप्रथम भाग 1, खतांवरती वाढता खर्च. तर मित्रांनो, गेल्या काही वर्ष रासायनिक खतांचे जे दर आहेत ते सतत वाढत निघालेले आहेत. त्यामध्ये युरिया, DOP, NPK यांसारखी जी खतं रासायनिक आहेत ती खरेदी करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खर्च वाढत निघालेला आहे. तर निसर्गाने आपल्याला अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला मोफत दिलेल्या आहेत. आपल्या रानातील पालापाचोळा असो, जनावरांचे शेण असो, गोमित्र असो, शेळी मेंढ्यांच्या लेंडी असो, त्यानंतर घरातील सेंद्रिय कचरा असो, या सर्वांचं मिश्रण चांगल्या पद्धतीनं आपण जर वापर केला तर अतिशय उत्तम प्रकारे आपण यातून सेंद्रिय खतांची निर्मिती करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा याचा फायदा म्हणजे आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी, जमीन सुपीक बनवण्यासाठी या खतांचा खूप मोठा उपयोग होतो. तसेच आपल्या पिकांचं, झाडांचं उत्पन्न वाढवण्यासाठी या खताचा आपल्याला पूर्णपणे फायदा होणारच होणार. तर भाग 2, शेतातील कचऱ्यांपासून कशा पद्धतीनं आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो. तर त्यामधील आपण एक पहिला जुगाड बघूया. तर शेतात पडलेला झाडांचा पालापाचोळा, गवत म्हणा, तण म्हणा, कोणत्याही प्रकारचा पालापाचोळा अनेकदा आपण शेतकरी काय करतो, पेटवून देतात, जाळला जातो. तर ही सर्वात मोठी आपण चूक करतोय. हे सर्व साहित्य एका गड्ढ्यांमध्ये जमा करून त्यावरती थोडं शेणखत, माती दर 15 दिवसाला ह्याला उलटापालट करायची त्या खड्ड्यामध्ये. आणि बरोबर 2 ते 3 महिन्यानंतर आपल्याला उत्कृष्ट पद्धतीनं कंपोस्ट खत यामध्ये आपल्याला तयार मिळतं. यामध्ये आपल्याला 1ही रुपयाचा खर्च लागणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा याचा फायदा म्हणजे आपल्याला जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढवण्यास फार याची मदत होते. तर भाग 3, आपल्या गोठ्यातील सोनं. तर मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यांमध्ये गोमित्र, शेणखत ह्या गोष्टी उपलब्ध असतात. तर याचा फायदा आपल्याला पूर्णपणे करता येत नाही. तर गोमित्र, शेणखत, गूळ, बेसन यांपासून आपण मोठ्या प्रमाणामध्ये जीवामृत तयार करू शकतो. तर याच्याकरिता आपण एक सविस्तर पूर्ण जीवामृताविषयी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये आपण सविस्तर सगळी माहिती आपण त्या व्हिडिओद्वारे मेन्शन केलेली आहे. पूर्ण व्हिडिओच त्याचा बनवलेला आहे. तर या जीवामृत कसे बनवावे याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. आणि जीवामृताचे फायदे आपल्याला पिकांसाठी असोत, झाडांसाठी असोत, यांची जी मुळं आहेत त्यांना बळकटी मिळण्याचं मोठं काम करतं जीवामृत. तर जीवामृत एक ज्यांच्याकडे जनावरं आहेत त्यांना हा स्वस्त आणि चांगल्या पद्धतीनं प्रभावी उपाय हा ठरू शकतो. तर भाग 4, शेतातील तणांपासून देखील आपण द्रवरूप पद्धतीनं अतिशय चांगल्या प्रतीचं खत तयार करू शकतो. शेतामधील येणारं जे तण आहे ते आपण बरेचदा काय करतो, उपडून टाकतो. पण हे तण देखील आपल्याला खतांचं जे तण आहे ते देखील द्रवरूप खतांसाठी आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. एक 200 लिटरचा ड्रम घेऊन त्यामध्ये ते सगळं खत गोळा करून टाकावं. त्यामध्ये पूर्णपणे पाणी भरावं आणि त्याचबरोबर ते 15 ते 20 दिवस ते ड्रममध्ये
खत जे आपण पाण्यासहित पॅक करावं ते 15 ते 20 दिवसानंतर हेच खत हे पाणी गाळून घेऊन याची फवारणी झाडांवरती करावी किंवा ते झाडांच्या मुळांना जरी पाण्यासोबत टाकलं तरी चालेल. यामुळे झाडांना जी पानांना झाडावरती जी कीड बसलेली असते ते पूर्णपणे नाहीशी होते आणि हे खत आपल्याला अगदी अल्प खर्चामध्ये म्हणजे पूर्णपणे मोफत दृष्ट्या आपण हे उपलब्ध करू शकतो. तर भाग 5वा यामध्ये किती प्रमाणात आपण बचत करू शकतो, किती काटकसर करू शकतो, तर या गोष्टीमध्ये आपण मित्रांनो शेतातील उपलब्ध जी संसाधने आहेत याचा वापर करून आपण जर सेंद्रिय खत तयार करू लागलो तर या गोष्टीमुळे आपल्याला खतांवरील जो खर्च आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो. तर विशेषतः नारळबाग असो, चिक्कू असो, आंबा असो, फळबागा इतर कोणत्याही प्रकारच्या, त्याचबरोबर आपला भाजीपाला असो, आपलं इतर पिकं असोत, या खतांचा फायदा आपल्याला 100% या गोष्टींवरती दिसून येणार आहे. जमिनीतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीतील जी पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती दीर्घकालीन वाढ दिसून येते. तर याचा परिणाम आपल्याला असा होतो, जो जमिनीतील रोगप्रतिकारक शक्ती आहे ज्याची आपल्याला पिकांना, आपल्या झाडांना ज्याची गरज असते त्यामध्ये देखील आपल्याला फरक दिसून येतो आणि या सर्वांचा परिणाम आपल्या उत्पादनावरती देखील 100% आढळून येतो. उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनात वाढ होते. तर मित्रांनो, आपल्या शेतांमध्ये उपलब्ध असणारा जो पालापाचोळा आहे, तण असो, आपलं शेणखत असो, शेळ्या मेंढींचे जे लेंडी खत आहे ते असून हे आपल्या शेतीला सोनं देणारा चांगला स्रोत आहे. तर आजपासून आपण सर्वांनी मिळून शेतातील जे काही तण असो, ह्या गोष्टी, जे हे साहित्य आहे ते जाळून नका टाकू किंवा फेकून नका देऊ. याचा आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य वापर व्यवस्थितरित्या करून याचा आपण जो खतांवरती जो आपण खर्च करत निघालेलो आहे, तर हा खतांवरती जो केला जाणारा अनावश्यक जो खर्च आहे तो पूर्णपणे आपण नष्ट करून टाकू आणि ह्या गोष्टींचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू. तर मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर आपल्याला यामधून काही आणखी जाणून घ्यायचं असेल, काही आपल्या शंका असतील त्या देखील कमेंटमध्ये आपल्याला नक्की मेन्शन करायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच शेअर करा. आणखी असेच शेतीविषयक नवनवीन प्रयोग, नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.